ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अश्विनला कोणच वकील भेटत नसतो. त्यानंतर तो इथे अश्विनला समजतं की जोपर्यंत रविराज ही केस घेत नाही तोपर्यंत काही होणार नाही. तेव्हा त्याला कळतं की रविराज आपलं काय ऐकणार नाही. त्यासाठी तो प्रतिमाकडे येतो आणि अश्विन प्रतिमाला सांगायला लागतो की तुम्ही तरी रविराज काकांना समजून सांगाल का, ते तुमचं ऐकतील. हे ऐकून प्रतिमा बोलायला लागते की तन्वीने जे केले आहे ना त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतंय आणि ते पण आता कसे ऐकतील, ते पण खूप चिडलेले आहेत. तेव्हा अश्विन सांगायला लागतो की कुठलाही वकील केस घ्यायला तयार नाही आणि ती आतमध्ये जेलमध्ये घुसमटत चाललेली आहे आणि आपण काय केलं नाही तर आपल्याला हातावर हात ठेवून बघत राहायला लागेल. त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागेल. तुम्ही रविराजांना समजवाल का. तो इथे प्रतिमा बोलते की तेव्हा प्रतिमा सांगायला लागते की मी रविराजांशी बोलते पण तुला कोणत्या प्रकारचं आश्वासन देत नाही. मी नक्की हे करीनच. अश्विन बोलायला लागतो हे जर तुम्ही केलं तर माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा इथे प्रतिमा या गोष्टीचा विचार करायला लागते.